महाविकास आघाडीत आता वेगळ्याच मुद्द्यावरून संघर्ष सुरू झालाय। महाविकास आघाडीत मोठा भाऊ कोण यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसमध्ये जुंपली आहे। काँग्रेस मोठा भाऊ असल्याचा दावा करणाऱ्या नाना पटोलेंना संजय राऊतांनी चांगलंच सुनावलंय। राऊतांनी सुनावल्यानंतर नानांची भाषाही बदलली आहे। मवियात कोण लहान भाऊ कोण मोठा भाऊ। ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जुंपली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काँग्रेसला सुनावलं। लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 13 जागा मिळाल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढलाय। त्यामुळे काँग्रेसचे नेते आता मित्र पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षालाही बेटकुळ्यात दाखवू लागले आहेत। महाविकास आघाडीत काँग्रेसच मोठा भाऊ असल्याचा दावा नाना पटोलेंनी केलाय। काल आलेल्या निकालामध्ये सगळ्यात मोठा महाराष्ट्रामध्ये पक्ष काँग्रेस ठरलेला आहे। काय सर्वप्रथम महाराष्ट्राच्या जनतेचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो की काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रामध्ये मोठा पक्ष करण्यामध्ये जनतेने जे सहकार्य केलेलं आहे त्याच्यामध्ये जनतेचा आभार। नाना पटोलेंच्या दाव्याचा संजय राऊतांनी खरपूस समाचार घेतला। युतीत असताना भाजपनेही शिवसेनेला छोटा भाऊ सांगण्याचा प्रयत्न केला होता। त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर दिल्याची आठवण राऊतांनी काँग्रेसला करून दिली आहे। इथे कोणी लहान आणि मोठा भाऊ नाहीये, हा विषय एकदा भारतीय जनता पक्षानं काढला होता। नाना पटोले हा विषय एकदा बीजेपीने आमच्या बाबतीत काढला होता बरं का। तर त्याला आम्ही जे उत्तर दिलं आहे, प्रत्येकाचं DNA चेक करावं लागेल बायोलॉजिकली, कोण आधी जन्माला आलं। कारण वारंवार तुम्ही म्हणत होतात लोकसभेच्या वेळेस की मोठा भाऊ प्रश्न तो नाही, महाराष्ट्रामध्ये शिवसेनाच राहील। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची तीव्र प्रतिक्रिया आल्यानंतर नाना पटोलेंची भाषा बदलली आहे। महाविकास आघाडीत छोटा भाऊ मोठा भाऊ असा कोणताही प्रकार नसल्याची सारवासारव नाना पटोलेंनी केली आहे। आम्ही कधी मोठं पण काहीच दाखवलं नाही आणि आम्ही कधी बोललो पण नाही। त्यामुळे आम्हाला ते मोठा भाऊ छोटा भाऊ नाही, एक अत्याचारी व्यवस्था भाजपच्या रूपाने देशात जी निर्माण झालेली आहे आणि संविधान आणि लोकशाहीला जो धोका निर्माण झालेला आहे, या देशाची लोकशाही आणि संविधान वाचवणं हे आमचं दायित्व आहे। त्याच्यामुळे लहान आणि मोठा भावाचा हा विषय नाहीये, संविधानाची आणि लोकशाहीची लढाई आहे। त्यामुळे आम्ही सगळे मिळून काम करतो। लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशातून काँग्रेसनं ऊर्जा मिळवणं अपेक्षित आहे। इथं तर महाराष्ट्र काँग्रेसमधील नेते मिळालेली ऊर्जा सहकारी पक्षांवरच वापरत असल्याचा आरोप आता होऊ लागलाय। अजय अडसूळ, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।